डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ मोडीत काढण्याचा डाव संजय पवार. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या थकीत व्याज परतावा आणि जाचकटीं विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांना निवेदन दिले. गेल्या 6 महिन्यापासून हजारो लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत नसल्याने अनेकांचे बँक खाते NPA मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान सरकारने LOI काढताना नव्या जाचकटी घालून मराठा समाजाचे मोठे नुकसान केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा उद्योजकांना न्याय देण्यासाठी, व्यवसाय उभारण्यासाठी, ज्यांचा व्यवसाय सुरू आहे तो वाढवण्यासाठी कर्ज उपलब्ध केलं होतं विनाव्याजी. परंतु सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरळीत चाललेलं महामंडळ आत्ताचं विद्यमान सरकार मोडीत काढते काय यात आम्हाला शंका लागलेली आहे. आता इथे पाहिलं तर अनेक लाभार्थी आमच्या इथे आले आमच्या शिष्टमंडळाबरोबर. अनेकांचे आता 9-10 महिने परतावा आलेले नाही आहेत. मग ह्या लोकांनी काय करायचं, कसा उद्योग उभा करायचा? आणि मग बँकेला जर वेळेत पैसे नाही मिळाले तर ही लोक सिबिल यांचं खराब होणार, आयुष्यात त्यांची बर्बादी होऊन जाईल लोकांची. आणि म्हणून हे सरकार जे करते, या घोषणा ज्या केल्या, मग लाडकी बहीण घोषणा असून दे, मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरच्या घोषणा असून दे, करा घोषणा, परंतु तुमचं अर्थनियोजन कारभार, तुमचं नियोजन शून्य कारभारामुळं लोकांना तुम्ही अडचणीत आणलेला आहे. एसटीचं तसंच चाललेलं आहे, लाडक्या बहिणीला अडचणी आलेल्या आहेत. देण्याबद्दल आमचं कोणाला दुमत नाही, पण जे चाललेलं महामंडळ मोडीत काढायचं काम करतात ह्याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता आहे. आणि चांगल्या पद्धतीने मराठा उद्योजक इथे बाहेर पडलेले आहेत, काम करतायत. साधारण 21,000 LOI तयार झाले आहेत. 17,000 उद्योजक इथे तयार झाले. अभिमान सांगतो 1 लाख साधारण महाराष्ट्रात तयार झाले उद्योजक. आणि अशा वेळी हे महामंडळ मोडीत निघू नये, त्याला वेळेचे परतावा मिळावा, बँकामध्ये त्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घ्यावी या सरकारने. आणि महामंडळ चांगल्या पद्धतीने चालावं, अन्यथा आम्हाला मराठा समाजाला रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारावं लागेल, हे बाकी नक्की. जर तातडीने हा विषय सोडवला गेला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विजय देवणे, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, मंजित माने, पोपट दांगड, अवधूत साळुखे, राजू यादव, विनोद खोत, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.